वेलकम बॅक ऑफ न्यूटन लॉज ऑफ लव. ताचे सर लेक्चरमध्ये आपल्याला काय पाहायचंय? न्यूटन लॉज ऑफ लव मीन्स PYQ ऑफ 11th क्लास अँड 12th क्लास ऑफ फिजिक्स. आपण सर नवीन सिरीज चालू केली आहे न्यूटन लॉज ऑफ लव. ओके, हमारे न्यूटन साहब जी की लव स्टोरी. क्लियर है ना? क्लियर सर मीन्स PYQ ऑफ JEE ॲडव्हान्स. JEE मीन्स अँड आपला या वर्षी लीक झाला पेपर मीन्स NEET नीट. बोलो यस ऑर नो? यस सर. तर आपण सर काय पाहत आहोत? PYQs मीन्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ऑफ जिपमर, आयझर अँड ISC. रिमेंबर? ओके, घ्या देवाचं नाव पांडुरंग आणि आपले न्यूटन भाई साहब जी. ओके ओके जी. ओके, द रिस्पेक्टेड मॅन ऑफ द वर्ल्ड. रिमेंबर? ओके, द फादर ऑफ फिजिक्स और कॅल्क्युलस. क्लिअर? ओके, तर घ्या देवाचं नाव आणखी एकदा पांडुरंग. ऐका सर, न्यूटन लॉज ऑफ लव म्हटला सेकंड लव लेटर. रिमेंबर? ओके, तर पहा सर जी, सर ते लव लेटर अशा प्रकारचं आहे की काय बघा, पहिल्यांदा. ओके, मीन्स मेरा नाम. क्लियर ना भाई साहब? क्लियर. ओके मीन्स ए. 500 kg car take a round turn of radius 50 meter with a velocity of 36 km per hour. The centripetal force is. बहुत ही बढ़िया क्वेश्चन. ओके, द फाइंड दैट सेंट्रीपिटल फोर्स ऑफ अ कार. सर आपला काय दिलंय पहा. या सर फर्स्ट टाइम गिवन डाटा. सर्वात महत्वाचं सर आपला या लेटरमध्ये काय काय चीज और ऑब्जेक्ट मेन्शन केलं हे सर आपल्याला लिहावं लागेल और समजून घ्यावं लागेल. रिमेंबर? ओके, तर लिहायचं भाई साहेब काय गिवन डाटा. सर आपला क्वेश्चनमध्ये दिलंय काय काय पहा. या सर गिवन डाटा आपला असं दिलंय बघा. कार ऑफ मास M = 500 किलोग्राम इज काय सर भाई साहेब? इज अ कार ऑफ मास. अरे सर काय आपलं हे कारचं मास आहे किती सर? जे आपलं 500 किलोग्राम. अँड V = मीन्स व्हिलॉसिटी ऑफ कार इज 36 किलोमीटर पर हावर. सर ती आपली जी कार आहे का सर ती 1 किलोमीटरला 36 सर वेगानं और व्हिलॉसिटी ट्रॅव्हल करत आहे. सर जी कळालं? ओके, नंतर सर आपला दिलं बघा R मीन्स रेडियस = 50 मीटर सर आपला दिलेलं आहे. अँड फाइंड दॅट F मीन्स आपलं काय सेंट्रीपेटल फोर्स. सर आपलं या कारची फाइंड करायची आहे. सर जी कळालं का? तर लिहा सर इथं F का मतलब सेंट्रीपिटल फोर्स. अरे कौन सी फोर्स? सेंट्रीपिटल फोर्स मीन्स F = लिहायचं भाई साहब काय MV² बाय R लिहायचं. अरे काय लिहायचं? F का मतलब सेंट्रीपिटल फोर्स = मास इंटू व्हिलॉसिटी का स्क्वेअर बाय रेडियस. सर जी कळालं का? सर जी कळालं. बट सर आपला त्या अगोदर व्हिलॉसिटी सर आपला कशामध्ये दिली सर जी? किलोमीटर पर हावर मध्ये दिली. बट सर आमचे न्यूटन साहब जी काय म्हणाले? इज मीटर पर सेकंड इज SI युनिट. रिमेंबर? ओके, म्हणून सर आपण काय करूया किलोमीटर पर हावर कन्वर्ट टू मीटर पर सेकंड. बट वाय? कारण सर जी इज नॉट SI युनिट. मीटर पर सेकंड इज SI युनिट. रिमेंबर? ओके, तर लिहायचं भाई साहेब मीटर पर सेकंद आपल्याला सर काढायचे फ्रॉम किलोमीटर पर हावर. कळलं सर जी? कळलं. तर लिहा सर इथं 36 किलोमीटर पर हावर कन्वर्ट टू मीटर पर सेकंड. लिहायचं भाई साहेब दियर 4 मध्ये 36 × 5/80. अरे काय लिहायचं? 5 लिहायचं बाय 80. 18 × 1 18, 18 2 36 मराठीमध्ये. बोलो हां यांना. हा सर दियर 4 2 × आपलं 5 दियर 4 फायनल आन्सर इथं 10 मीटर पर सेकंद. सर आपलं कशामध्ये आन्सर आलं? मीटर पर सेकंदमध्ये आलं. अरे कशामध्ये आलं? मीटर पर सेकंदमध्ये आपलं आन्सर आलं किती? 10 मीटर पर सेकंड इज व्हिलॉसिटी ऑफ दिस कार. रिमेंबर? ओके, आता सर आपण काय करूया? आपले सर सेंट्रीपिटल फोर्स फाइंड करूया अशा प्रकारे. लिहा सर दियर 4 F का मतलब सेंट्रीपिटल फोर्स = मास का मतलब कितना भाई साहब हमारे यहाँ कितना
500 किलोग्राम। या सर 500 किलोग्राम इंटू वी का स्क्वायर मीन्स आपने किसका स्क्वायर, हमारे 10 मीटर पर सेकंड का स्क्वायर, या ब्रैकेट मध्ये 10 का स्क्वायर, आर का मतलब कितना भाई सब, आर इज इक्वल टू 50 मीटर गिवन दैट रेडियस ऑफ द कर्व रोड। रिमेंबर, ओके। एफ इज इक्वल टू 500 इंटू 10 का स्क्वेअर बाय, अरे बाय काय सर आपलं 50 येणार। रिमेंबर, ओके। देअरफॉर एफ इज इक्वल टू लिहायचं बायचा 500 इंटू 10 का स्क्वेअर 100 बाय आपलं काय सर जी 50। रिमेंबर, ओके। आपण सर काय केलं पहा, इथं सर हे कटलं, हे कटलं, हे कटलं, सर उत्तर काय आलं 10 आलं। रिमेंबर, या सर पुन्हा देअरफॉर एफ इज इक्वल टू 10 इंटू आपलं काय सर जी 100, एफ इज इक्वल टू 10 इज ॲडेड मीन्स 1000 न्यूटन इज अ फायनल आन्सर। अरे सर जी कळालं का सर जी आपलं काय आन्सर आलं 1000 न्यूटन इज अ सेंट्रीपिटल फोर्स ऑफ दिस कार। रिमेंबर, ओके, बादशाह दिमाग में इतनी